अभिनेत्री मानसी नाईक आपल्यासोबत आहे. मानसी, एबीपी माझामध्ये खूप खूप स्वागत आहे. आज कसा उत्साह आहे? पाऊस एकीकडे जोरदार आहे, गोविंदांचा उत्साह आहे. मानसीचा परफॉर्म मागच्या 1 तासापासून आम्ही आवडला का? नक्कीच. सर्वप्रथम एबीपी माझाच्या सर्व प्रेक्षकांना मानसी नाईकतर्फे जन्माष्टमीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. आजचा आम्ही ज्या पद्धतीने साजरा करत आहोत, तुम्ही बघत आहात. पाऊस असला तरीही आम्ही सगळे एन्जॉय करत आहोत आणि ज्या ठिकाणी मी आज उपस्थिती दिलेली आहे, आज मी परफॉर्मन्स देत आहे, खूप मजा येते आहे कारण मी माझ्या टीमसोबत आज परफॉर्म करते. सो एक वेगळाच माहोल आहे, एक वेगळीच वाईब आहे आणि दरवर्षी या दिवसाची आम्ही आतुरतेने वाट बघतो. काय आठवणी? खूप काही आठवणी आहेत. खरं तर दरवर्षी निरनिराळ्या ठिकाणी आम्ही जेव्हा उपस्थिती देतो कलाकार म्हणून, तेव्हा प्रेक्षकांना भेटायला मिळण्याची संधी मिळते आम्हा कलाकारांसाठी आणि मी खूप एक्सायटेड आहे कारण माझा चित्रपट येतो आहे. त्याच्यामुळे माझी एक्साइटमेंट माझ्या चेहऱ्यावर दिसत आहे. येत्या काही दिवसातच आम्ही काहीतरी गोड समोर आणणार आहोत. हां, सुबोध भावे. हो. सो काही दिवसातच आम्ही काहीतरी गोड तुमच्यासमोर घेऊन येणार आहोत. त्याच्यामुळे आतुरतेने वाट बघते मी त्याची. मानसी महाराष्ट्राला खास करून लक्षात राहिली ते रिक्षावालं ज्यावेळेस गाणं आलं त्यानंतर प्रचंड प्रमाणामध्ये क्रेज वाढली. मानसीची आता नवीन काही लावणी येते का किंवा आणखीन वेगळं काही आम्हाला पाहायला मिळणार आहे? हो, कारण एक कलाकार म्हणून मी फक्त म्हणजे मला परिपूर्ण राहणं हे मला असं माझं कर्तव्य आहे असं मला वाटतं. एंटरटेनमेंट हा माझा जॉब आहे. जसं 9 to 6 वाल्यांचा जॉब असतो तसं मी एक एंटरटेनमेंटसाठी आहे. मी प्रेक्षकांची मुलगी आहे, त्याच्यामुळे प्रेक्षकांच्या आशीर्वादाशिवाय किंवा त्यांचं जे प्रेम आहे किंवा माझे सहकलाकार म्हणा किंवा ज्या चित्रपटांनी ज्या गाण्यांनी मला निवडलं त्याच्यासाठी मी खूप आस्त्यागत आभारी राहीन. ऑफकोर्स हे वर्ष माझ्यासाठी खूप खास आहे कारण त्याची सुरुवात मी एका चित्रपटाने केली. खूप काळानंतर मी जरा एक मोठा श्वास घेऊन एक खूप सुंदर चित्रपट घेऊन येत आहे. काही दिवसातच आपण जसं मी म्हणाले की काहीतरी गुलदस्त्यातून बाहेर येईल आणि ते तुम्हाला नक्की आवडेल. कधी न दिसणारी मानसी नाईक तुमच्या समोर येईल. एक कलाकार म्हणून तुम्ही तिला आस्त्यागत जेवढे आशीर्वाद देत आलात तसेच देत राहा, हीच इच्छा आहे माझी. तुमचं इंस्टाग्राम अकाउंट मी पाहत होतो, मला कुछ कुछ होताईच्या काही आठवणी पाहायला मिळाल्या. काय होतं ते? माझा हेअरकट. सो जर तुम्ही मला विचाराल किंवा म्हणजे मला खूप भारी वाटतं हे सांगायला की माझ्यामधला जो फिल्मी किडा आहे ना तो लहानपणापासून आहे आणि मी अकॅडमिक बॅकग्राऊंडला बिलॉंग करते, तरीसुद्धा माझ्यामधलं जे सिनेमासाठी प्रेम आहे, मग भाषा कुठलीही असो आणि खास करून मराठी जी माझी मातृभाषा आहे. सो मला असं नेहमी वाटत आलं की मी माझ्या मराठी ऑडियन्ससाठी काही ना काहीतरी करावं. तर मी नेहमी लहानपणापासून गेटअपमध्ये किंवा फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनमध्ये किंवा आरशासमोर नाचणं हे माझं लहानपणापासून होतं आणि ते मला अजूनही ती आवड माझ्यामध्ये आहे आणि घरच्यांचा पाठिंबा आहे, ते मला खूप सपोर्ट करतात. कुछ कुछ होत आहे जसं तुम्ही मला म्हणालात, तर तो माझा हेअरकट माझ्या स्कूलमध्ये होता आणि तेव्हा कुछ कुछ होता हे जस्ट रिलीज झाला होता. सो मी तो हेअरकट मुद्दाम आईला रिक्वेस्ट करून घेतला होता आणि रेस्ट इज हिस्ट्री. मग बाकी कुछ कुछ होता है. सध्या तुमच्या मुलाखती प्रचंड गाजत आहेत. तुम्ही आत्ता उल्लेख केला की एक मधल्या ब्रेक नंतर मी पुन्हा येते. कसा तुमचा तो प्रवास आहे आणि आत्ता या क्षणी आम्ही मानसी नाईक पाहतो, त्यांचा परफॉर्मन्स जोरदार या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय. कशा पद्धतीच्या या सगळ्या त्या कटू आठवणी? मला असं वाटतं ॲज अ कलाकार म्हणून मला एवढं माहिती आहे की मला हारणं माहीत नाही आहे. सॉरी टू से, पण मी हरू नाही शकत. मला हारणं मान्यच नाही आहे. त्याच्यामुळे मी जिद्दीने आणि चेकाटीने मी काम करत राहते. माझी मेहनत असते त्याच्यात आणि मला असं वाटतं की माझ्यात जे काही एक जो टॅलेंट आहे किंवा एक मराठी म्हणून, एक मराठी मुलगी म्हणून मला जो एक प्लॅटफॉर्म आजपर्यंत उपलब्ध झाला, तर मला असं वाटतं मी माझ्या मराठी सिनेसृष्टीला पुढे घेऊन जाण्याची आता वेळ आलेली आहे आणि ते मी ॲज अ वैयक्तिक म्हणते मी की हे माझ्यावरती आहे की प्रत्येक कलाकारांनी आपल्या भाषेला पुढे नेलं पाहिजे. सो मला जर तो चान्स मिळाला तर मी त्याचा नक्कीच उपयोग करीन आणि ॲज अ कलाकार म्हणून मला व्हर्सिटॅलिटी दाखवायची ऑडियन्सपर्यंत की काय पाहायला मिळतंय बॉलिवूडमध्ये काय पाहायला मिळतंय? तुम्हाला आवडेल मला बॉलिवूडमध्ये बघायला? कोणाबरोबर? नाही, मी तुम्हाला सांगायला लागेल कोणाबरोबर. आघाडीच्या कलाकारांसोबत जर पदार्पण करायचं झालं तर मी कोणाबरोबर पदार्पण करू?
यू कॅन आस्क कुणावर पदार्पण केलं पाहिजे. सलमान खान. ऋतिक रोशन. पदार्पण हिंदीमध्ये मी कुणाबरोबर केलं पाहिजे? कोणता हिरो? आपण गातोय सलमान खानचे इथं जास्त फॅन आहेत, त्यामुळे सलमान खान तुमचा सो ह्यांनीच कळतं की मला असं वाटतं माझी तर इच्छा आहेच, पण माझ्यापेक्षा माझ्यावर प्रेम करणारे जे आहेत त्यांची इच्छा आहे की मी अजून प्रगती करावी. मग ती भाषा कोणतीही असो, जर हिंदीमध्ये मला तो चान्स मिळाला तर मी डेफिनेटली काम करेन. धन्यवाद मानसी आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. हिंदीमध्ये जर संधी मिळाली तर नक्कीच मानसी हिंदीमध्ये आपल्याला काम करायला आवडेल अशा पद्धतीची प्रतिक्रिया त्यांना एबीपी माझाशी बोलताना दिली. कॅमेरामन अनिल पवारसह निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.